नमस्कार. मी अरविंद आठले. भाषण पुष्प मालिकेतलं आजचं 66वं पुष्प मी आपल्यासमोर प्रस्तुत करतो आहे. सुरुवातीला माझे सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांना वंदन करतो. त्यांचा आशीर्वाद माझ्या मागे आहे याविषयी मला खात्री आहे. तर काल आपण माझ्या या आध्यात्मिक प्रवासासंबंधी बोलत होतो. सद्गुरूंची भेट कशी झाली. प्रत्यक्ष भेट तर अजून झाली नाही. 1975मध्ये जेव्हा ते माझ्यासमोर काही काळ बसले होते, 2 दिवस सातत्याने, पण तेव्हा ते नरसिंह सरस्वती आहेत हे माहीत नव्हतं. त्यामुळे माहीत असलेली भेट अजूनही आमची झालेली नाही. आळंदीच्या मुक्कामी त्यांनी मला शेवटी घरी जायला सांगितलं. परत घरी लक्ष देणं आवश्यक आहे. आपला संसार जो जबाबदारी म्हणून गुरूंनी सोपलेला आहे तो अत्यंत प्रेमाने करणं, घरच्या लोकांना प्रेम देणं, आपुलकी उत्पन्न करणं. शेवटी प्रेम म्हणजेच अध्यात्म आहे. मग ते घरापासूनच सुरू होतं. जंगलात जाऊन कुठे अध्यात्म फार क्वचित होईल. ज्याच्या मागे पाश आहेत. हे पाश त्या गुरूंनीच आपल्या भोवती दिलेले असतात आणि ह्या पाशांचं संवर्धन करणं, ते नीट जपणं, आपली जबाबदारी कुठलीही झटकू न देता या पाशांवर प्रेम करणं. बायका, मुलं, हा संसार सगळ्यांच्या मागे लागलेला आहे. थोर ऋषीमुनीही त्यातून सुटलेली नाहीत. पण या संसारात राहून, अलिप्त राहून आपण कसं आपलं साध्य विकसित करावं हे शिकायचं आहे. अध्यात्म म्हटलं तर फार सोपं आहे आणि म्हटलं तर त्याच्या इतकं दुसरा अवघड काही नाही. तर शेवटी आळंदी मठाचा निरोप घेतला. महाराजांच्या आज्ञेप्रमाणे नागपूरला माझ्या घरी परत आलो. घरच्या लोकांना आनंद झाला की हा माणूस आला बा परत. मधल्या काळात अधेमध्ये असं संपर्क ठेवत असेल. माझे वेअर अबाउट्स, मी कुठे आहे, काय करतो आहे हे सांगत असेल. त्यामुळे संपर्क होता आणि आल्याचा आनंद त्यांना होता की इतक्या महिन्यांनी आपला बाप परत आला, आपला नवरा परत आला. लोकांना काय सांगायचा हा प्रश्न होता, तो आता काही तशी त्या प्रश्नाची गरज राहणार नाही. माझ्या उपासनेचं खरं श्रेय माझ्या पत्नीला जातं. ती भक्कमपणे माझ्या मागे नसती तर ह्यातलं काही झालं नसतं. मग एकदा असा एक प्रसंग माझ्या आयुष्यात आला होता या उपासनेच्या काळामध्ये. एका विशिष्ट अशा ठिकाणचे एक साधूबुवा माझ्या स्वप्नात आले. त्यांचं नाव गाव आणि बाकी मी काही सांगत नाही तुम्हाला, ते सांगणं मला योग्य वाटत नाही. आणि ते म्हणाले, आता तुझी वेळ झाली आहे, तू माझ्याबरोबर यायचं आहे. मला काही समजेना. मधल्या काळात विपन्नावस्था होती, त्या काळातला हा प्रसंग आहे. विपन्नावस्था म्हणजे पैसे अडक्यानी नाही, बाकी सर्व दृष्टिकोनातून ज्या गुरुपदी मानलेल्या व्यक्तींनी जेव्हा मला अवहेलना केली, माझ्यावर नाना प्रकारचे आरोप केले आणि त्यानंतर माझं आयुष्य अतिशय वाईट अवस्थेत गेलं. निरनिराळी व्यसनं लागण्याची वेळ आली. मांसाहार सुरू केला आणि निराशेत माणूस काय काय करतो याचा मी अनुभव घेतला. त्याची इच्छा नसते, परंतु काय करायचं हे त्याला समजत नाही. आपलं दुःख कोणापुढे बोलता येत नाही आणि दुःख आतल्या आत पचवण्याचे मग हे बाकीचे मार्ग असतात, ते तो स्वीकारत असतो. तसं माझं झालं होतं. फार खरोखरच ती 12 वर्ष माझ्या आयुष्यात काळोखानी माखलेली अशीच होती. कोणीही पाहिलं असतं तर म्हणलं असतं हा कसला माणूस आहे काय. परंतु पूर्वजन्माची माझी स्मृती असल्यामुळं मी कुठेतरी मला आशा होती की एक ना एक दिवस या अवस्थेतून मी बाहेर येईन. त्यामुळे दिवस कंठणे
आपल्या आईबापांपेक्षाही जास्ती मान ज्यांना दिला अशा व्यक्तीने जर आपल्याला धोका दिला तर काय होते हे मी अनुभवलेलं आहे. केवळ कुठेतरी माझी पुण्याई होती म्हणून त्या काळात मी निभून गेलो. आणि मग अशा त्या ग्रस्तांनी मला यायला सांगितलं की तुम्ही अमुक एक विशिष्ट ठिकाणी आता या दिवशी या. आता मनाची इतकी घालमेल झाली. खरं म्हणजे मार्ग हवा होता. या अवस्थेतून बाहेर पडता आलं असतं तर किती छान. ही संधी अनायासे त्यांनी आपणहून दिलेली होती. परंतु त्या काळात माझी हिंमत झाली नाही. सगळाच संसार अतिशय अर्थवट होता. मुलं लहान होती आणि या संसाराची जबाबदारी बायकोवर टाकून जायचं. त्यावेळी काय कुठली रजा म्हणजे रिटायरमेंट झाली वा म्हणून काही पेन्शन वगैरे असे काही नव्हते त्यावेळी. ही जुनी गोष्ट सांगतो आहे मी. ही साधारण 85-86 सालातली गोष्ट असेल. आणि मग काय करावं 2-4 दिवस झाले गेलो नाही. नोकरीवर सुद्धा गेलो नाही. घालमेल होत होती. आणि मग शेवटी निर्णय घेतला की नाही, ही जबाबदारी टाकून जाणं हा काही पुरुषार्थ नाही. ते सक्षम असते तर गोष्ट वेगळी. पुढे मी काही कालानंतर घरदार सोडलं, पण त्यावेळी मी त्यांची पैशाची सोय केलेली होती. एक मुलगा, दोन्ही मुलं मोठी होती त्या काळात. एक जरी हे असला, दोघांची शिक्षण झालेली होती. त्यातला मोठा मुलगा माझा नोकरीला होता. त्यामुळे त्यावेळची जाण्याची माझी परिस्थिती ही वेगळी होती. आणि यावेळी मी मन काही करू शकलो नाही, तयार नाही होऊ शकलो. जबाबदारीची जाणीव माणसाला पाहिजे आणि त्यावेळी ती झाली. हे सगळं गुरुच करत असतो. हो, हे सगळं माझ्या नंतर लक्षात आलं की गुरु किती महान असतो. ज्या दिवशी जायला त्यांनी तारीख दिली होती त्या दिवशी पहाटे ते स्वप्नात आले की मी समजतो म्हणे की तू येऊ नाही शकत. हरकत नाही, पुढे जेव्हा केव्हा वेळ येईल तेव्हा आपण भेटू, पण यू आर डेस्टिन्ड. एक क्षेत्र तुझं आहे आणि तू त्यात जाणार, एवढं त्यांनी सांगितलं. आणि मी हायसा झालो की मला नाही जावं लागलं. जबाबदारी आहेच ना शेवटी, ती टाळता येत नाही. आणि टाळली तर त्याचे भोग पुन्हा भोगावे लागतील. आधीच माझे भोग चालू होते त्यात, आणि हे कुठले नवीन आणू. त्यामुळे मी न जाण्याचा निर्णय खूप बाजारानंतर शहाणपणाचा ठरला. आता आळंदीहून मी परत आलो, घरी आलो. आणि मग त्याने जी काही गुरुनी सांगितलेली जी उपासना होती ती चालू केली. गुरुचरित्राची अखंड पारायणं चालू केली. गुरुचरित्र या ग्रंथावर तसं म्हटलं तर माझा विश्वास नव्हता. त्यातल्या अनेक कथा मला भाकड कथाच वाटायच्या. कारण पूर्वीचा नास्तिक होतो मी. एकदम अस्तिकतेवर जाणं सोपं नव्हतं. आणि ह्या सगळ्या मधल्या काळातल्या अनेक संकटांमुळे पुन्हा नास्तिकतेकडे जाईन की काय अशी परिस्थिती होती. त्यामुळं जे काय त्यांनी सांगितलं माझं एक आहे, जे कोणी सांगितलं त्याच्यावर मी विश्वास ठेवून बेधडक ते करतो. माझ्या मनात नंतर शंका येत नाही की हे सांगितलं आता होईल का नाही, करू का नको, काय होईल यातून, असले विचार माझ्या मनात येत नाही. त्यामुळे त्यांनी सांगितलेलं उपासना चालू केली. दिवसभर प्रत्येकात पहा मला, असा जो त्यांचा आदेश होता. मी केवळ तुझ्यात नाही आहे, तर प्रत्येकात मला पाहण्याचा प्रयत्न कर, हा त्यांचा जो उपदेश होता तो मी अक्षरशः शब्दाप्रमाणे अवलंबून करण्याचा प्रयत्न केला, प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला. सकाळ वाचनात जात असे, दिवसभर काही ना काही आठवणी काढायच्या. असं झालं तसं झालं होतं, आता आहे माझ्या मागे कोणीतरी, याचा एक मोठा आनंद असतो. तो आनंद मी घेतला त्या काळामध्ये. आणि त्यानंतर दत्ताची उत्सव आला. कारंजाला जायचं असं माझ्या डोक्यात आलं दत्त जयंतीला. कारंजाचा दत्त जयंती उत्सव खूप मोठा असतो. त्यामुळे मी कारंजाला गेलो. कारंजाला फार चांगली सोय झाली त्या ठिकाणी.
स्वतंत्र जागा मिळाली, सगळं काही शेवटी त्यांचंच होतं ना. आणि या मधल्या काळात सद्गुरू माझ्याशी बोलत असत, काही ना काही आमचा संवाद होत असे. कारंजाला गेलो, आयुष्यात मी पहिल्यांदा कारंजाला गेलो. त्या काय म्हणतात त्याला, गुरुमंदिर म्हणतात हे सुद्धा माहीत नव्हतं. रिक्षावाल्याला सांगितलं की बाबा दत्त मंदिर काय आहे तिथे मला जायचं आहे. मग त्यानेच म्हटलं गुरुमंदिर का, म्हटलं हो. याच्यामध्ये संवाद चालू होता. त्या संवादात मला महाराज म्हणाले, पहा तुझं कसं स्वागत होईल. मला मोठं हसायला आलं. माझी इथे काडी मात्र ओळख नाही कोणाची, आणि माझं स्वागत वगैरे काय आहे हे, कसं काय शक्य आहे. परंतु गेल्यानंतर तिथले जे काही व्यवस्थापक होते त्यांनी खरोखरच मला अतिशय चांगल्या तऱ्हेने रिसीव केलं, स्वागत केलं, आणि एक छान स्वतंत्र खोली मला दिली. आणि त्या ठिकाणी गुरुचरित्र वाचनाची माझी सोय झाली. गुरुमंदिरात वर हॉल आहे मोठा गुरुचरित्र वाचनाचा, तिथे माझी सोय झाली. रोज सकाळी उठत असे, तिथे जाऊन गुरुचरित्र वाचत असे. आणि गुरुचरित्र 8 दिवस झाले. या 8 दिवसातही मी कारंजा माझ्या दृष्टीतनं कसं पाहायचं हे मी ठरवलेलं. तुम्ही कुठल्याही ऐतिहासिक ठिकाणी गेल्यानंतर भोज्याला शिवून परत जातात तसं करत नाही. अनायासे कारंजाला मी 8 दिवस होतो. त्यामुळे माझ्या मनात इच्छा झाली की सद्गुरूंचं सगळं काही इथे बालपण सगळं गेलं या ठिकाणी. 8-9 वर्षापर्यंत ते होते. बुज्जा 8व्या वर्षी झाली. 1 वर्ष नंतर आईला त्यांनी सांगितलं की मी राहीन, तुला 2 मुलं होस्तोपर्यंत मी जाणार नाही. आणि जुळी मुलं झाली, 2 मुलं 1 वर्षांनी झाली. आणि मग सद्गुरूंनी कारंजा सोडलं. तो सगळा इतिहास माहिती असल्यामुळे त्या इतिहासात प्रत्यक्ष जावं असं माझ्या डोक्यात आलं. कारंजा मी त्या दृष्टीने पाहिलं, भरपूर फिरलो. एकदा गुरुक्षेत्र झालं त्यानंतर दुपारनंतर काही विशेष काम नसेल, त्यामुळे दुपारी मी हेच काम केलं की पूर्ण कारंजा मी पायी फिरलो. कारंजाच्या 4 वेशी. मग लक्षात आलं की हे कुठल्या वेशीतून गेले असतील, काशीला गेले इथून तर परत कसे आले असतील तिकडून, लोकांनी कसं स्वागत केलं असेल. या मंदिरात ते पहिली त्या काळातली जी पद्धत होती भेट घेण्याची, एका परातीमध्ये तेल ठेवून मग त्या तेलामध्ये आपल्या मुलाचं चेहरा पाहण्याची पद्धत होती, जो अनेक वर्षांनी आला, एकदम भेटत नसत. त्यामुळे हा प्रसंग कुठे झाला असेल याचा अंदाज घेतला तेव्हा माझा लक्षात आलं की करंज तलाव आहे आणि त्या तलावाकाठी एक शिवाचं सुंदर मंदिर आहे. असं खाली जावं लागतं जमिनीमध्ये, भुयारासारखं ते मंदिर आहे. आणि मग त्या मंदिरात गेल्यानंतर अशी जाणीव झाली की इथेच महाराजांची आपल्या आईवडिलांची भेट झाली. जे आतलं असतं ना ते उन्मळून येतं. कुठेतरी त्या गोष्टीचा, त्या जागेचा आपला कुठेतरी त्या व्यक्तीचा ऋणानुबंध असतो तेव्हा हे घडतं. आणि मग समजलं की या ठिकाणी महाराजांची भेट आपल्या आईवडिलांची झाली. त्या भेटीची अशी कल्पनाचित्र माझ्या भोवती यायला लागली. कसे ते आले, 9व्या वर्षी गेलेलं लहान मूल, नंतर इतक्या वर्षानंतर संन्यासी धर्मात दंडकमंडलूचं हातात धरून ते आले. आईवडिलांची काय अवस्था झाली असेल, काय त्यांना वाटलं असेल, आणि मुलाला पाहताना किती आनंद झाला असेल. आणि त्या क्षणी हा इथे न राहता पुन्हा हे ठिकाण सोडणार आहे याचं दुःखही किती झालं असेल. तुम्ही जस्ट कल्पना करा काय काय मनात येऊ शकतं. आणि त्याप्रमाणे गावात मी बाकी फिरलो. 4 वेशीमध्ये फिरलो. 4 वेशी आहेत. जुन्या प्रकारचं मुघल काळातलं ते ठिकाण आहे कारंजा. म्हणजे मुसलमानी अंमल होता त्या ठिकाणी. बरेचसे मुसलमानी संस्कार अजूनही त्या शहरावर आहेत. मग ते कुठून परत गेले असतील, नाशिकला त्र्यंबकेश्वरला ते गेले आईवडिलांचा निरोप घेऊन. तिथे कसं झालं असेल हा सगळा आलेख, ते सगळं चित्रण माझ्यासमोर असं उभं राहिलं. मी कुठलंही ठिकाण या प्रकारे असेल ते या दृष्टीने पाहतो. मी इतिहासात जाण्याचा प्रयत्न करतो. आणि गंमत पहा, दुसऱ्या दिवशी पहाटे चक्क महाराजांचा ओंकार अखंड असा मी ऐकला. मुंजीच्या आधी ते बोलत नसत, केवळ ओम त्यांच्या शब्दात होत, बोल्यामध्ये असेल. तो ओंकार मी चक्क
अनेक काळ ऐकला, पुष्कळ काळ धन्य झालो. इतिहास या दृष्टीने पाहण्याचं एक समाधान कसं असतं ह्याचा म्हणून मी त्या दृष्टीने कुठेही गेलो. पुढे जाऊन मी गाणगापूरला 4 महिने राहिलो आणि तिथेही याच प्रकारे गाणगापूर मी बघितलं. आणि महाराज ज्या ठिकाणी देह सोड निरोप सर्वांचा घेऊन गेले त्याही ठिकाणी मी असंच पाहिलं आणि वेगळ्या प्रकारची अशी अनुभूती मला येऊ शकली. शेवटी तुमचं मन अतिशय पॉवरफुल असतं. या मनाची कल्पना आपण करू शकत नाही. मनशक्तीवर मी एक व्याख्यान मुद्दाम दिलेलं आहे की मनाची शक्ती कशी असते, किती प्रचंड असते, हे त्या व्याख्यानामध्ये मी सांगितलं आहे. आणि अशा प्रकारे कारंजाला सोपा शेवटी गोष्टी कुठून कुठे जातात. मुक्काम चालला आपला कारंजाचा, तर कारंजाला पारायण झालं. धन्य झालो मी तिथे आल्यानंतर. दत्त जयंती केली आणि त्याच दिवशी तिथून मी धुळ्याला आलो. माझे सद्गुरू जे नरसिंह सरस्वती त्यांच्या धुळ्याला एक पीठ आहे, एक मठ आहे त्यांचा त्या ठिकाणी. या ठिकाणी दीक्षेचंही काम चालतं. दत्त संप्रदायाची दीक्षा त्या ठिकाणी दिली जाते. आणि महाराजांच्या चरित्रात या गोष्टीचा उल्लेख असल्यामुळे कारंजाहून जेव्हा मी परत आळंदीला जायला निघालो तेव्हा वाटेमध्ये धुळ्याला आलो. धुळ्याला त्यावेळी श्रीरामबुवा रुद्र हे त्या गादीवर होते. परंपरेची गादी आहे. 3-4 पिढ्या तरी त्या गादीच्या झालेल्या आहेत. मागे पद्मनाभ स्वामींचं चरित्र मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर वासुदेवबुवा रुद्र आदी अशी परंपरेने श्रीरामबुवा रुद्रांकडे, त्यांचे वडील पुरुषोत्तमबुवा रुद्र अशी ती परंपरा आहे. आणि दीक्षेचे अधिकार श्रीरामबुवा रुद्रांकडे होते. त्याप्रमाणे त्यांना भेटायचं या दृष्टीने मी आलो तिथे धुळ्याला आलो. सांगितलं की असं असं झालं आहे आणि मी आळंदीला चाललो आहे. वाटेत या पुस्तकात तुमचा उल्लेख असल्यामुळे मी तुम्हाला भेटायला आलेलो आहे. आता हेही साधारण 70च्या पुढे असलेले गृहस्थ, अतिशय कनवाळू. त्यांचं वर्णन मी पुढे जाऊन करणार आहे. मागे भेटलेल्या सत्पुरुषांमध्ये मी यांचं वर्णन केलेलं आहे. प्रेमळ ग्रहस्थ. आणि पण माझ्यावर त्या काळात एक विशिष्ट अध्यात्माच्या विचारांचं भूत बसलेलं असल्यामुळे मला काही ते असे खूप इम्प्रेसिव्ह किंवा असे काही वाटले नाहीत. एकच दिवस मी धुळ्याला राहिलो आणि आळंदीला दुसऱ्या दिवशी आलो. आळंदीला महाराजांचा पुढे उत्सव असतो, 1 आठवड्याचा उत्सव. आणि तो उत्सवाला जायचं म्हणूनच मी आळंदीला आलो होतो. आळंदी तर मला बाहेरच वाटायचं ना. त्यामुळे हक्काने त्या ठिकाणी मी आलो, राहिलो. उत्सव सुरू झाला आणि काय हो, कल्पना करू शकत नाही अशी घटना घडली. तिकडे श्रीरामबुवा रुद्रांचं खरं तर पायाचं ऑपरेशन एक झालेलं होतं आणि ते असे पूर्ण त्यातून रिकवर झालेले नव्हते. परंतु तरीही ते आळंदीला उत्सवाला आले आणि मला त्यांनी भेटायला बोलवलं. त्यांनी सांगितलं की महाराजांची आज्ञा आहे की तुम्हाला या ठिकाणी दीक्षा द्या. आणि म्हणून मी आलो. नाही तर माझी तब्येत यावर्षी ठीक नव्हती, मी कदाचित आलोही नसतो. परंतु तुम्हाला या ठिकाणी दीक्षा देण्याची आज्ञा आहे. खरं म्हणजे आळंदीला मी दीक्षा देत नाही, मी धुळ्याला देतो. परंतु तरीही महाराजांची आज्ञा असल्यामुळे या ठिकाणी मी तुम्हाला अपवादात्मक अशी दीक्षा देतो आहे. आणि मग महाराजांच्या पुण्यतिथी दिवशी त्यांच्या हस्ते दत्त संप्रदायाची दीक्षा मी घेतली. ते महावाक्य जसं कानात आलं शिरलं, असा शांतीचा लोळ माझ्या अंगात शिरल्यासारखं मला झालं. आणि मी असा हडबडून गेलो की हे काय आहे, किती दीक्षा म्हणजे काय असतं याचा अनुभव, प्रत्यक्ष शक्तीचा असा प्रवेश आणि तेही शांततेच्या प्रवाहाचा प्रवेश. शांततेचा प्रवाह याविषयी मी यापेक्षा अधिक जास्ती सांगू शकत नाही. परंतु आत सगळं शांत होऊन
गेलं. गात्राने गात्र अशी आत काहीतरी शक्ती शिरली आणि शांत झालाय शरीर, तगमग सगळी, वाट पाहण्याची शक्ती, सगळं काही संपलेलं आहे आणि अतिशय आनंद झाला. हा आनंद शब्दांनी व्यक्त करणं माझ्यासारख्या पामराला शक्य नाही. आणि दीक्षा दिल्यानंतर श्रीरामबुवांनी सांगितलं की या ठिकाणी दीक्षा देण्याचा अधिकार मला नसूनही मी तुम्हाला महाराज प्रत्यक्ष येऊन दीक्षा देऊ शकत नाही. आज तुमची ती अवस्था नाही आहे, त्यामुळे मी हे काम करतो आहे, परंतु मी तुमचा गुरु नाही. तुमचे गुरु तेच आहेत. हे सांगण्याचं धाडस आणि मोठेपणा त्यांच्यात होता की दीक्षा या ठिकाणी देत आहेत आणि तरीही मी तुमचा गुरु नाही, तुमचे गुरु ते, हे सांगण्याला धाडस लागतं, फार मोठी मनाची शक्ती लागते, ती त्यांच्यात होती. आणि दिवसभर मी अगदी वेगळ्याच अशा आनंदात काढला. नमस्कार पायावर डोकं ठेवलं. अध्यात्मातली काय शक्ती असते त्या वाक्यात, ती शक्ती त्या महावाक्याची होती. शक्ती गुरुच्या महावाक्यात असते. शरीरधारी गुरु समजला की गडबड होते. गुरु शरीरधारी नाही. आणि हे त्यांनी आपल्या वर्तनाने दाखवून दिलं की गुरु हा शरीरधारी नाही. मला गुरु मानू नकाचा अर्थ माझ्या शरीराला गुरु मानू नका. तुमचे गुरु तेच आहेत. श्री नरसिंह सरस्वतीचा अर्थही तोच आहे. दत्त संप्रदाय परंपरेने चालत आलेला आहे आणि प्रेम ही या संप्रदायाची सगळ्यात मोठी शक्ती आहे. किती वर्ष वाट पाहिल्यानंतर हे झालं पहा. 75 सालापासून माझी या क्षेत्रातली धडपड 1995 मध्ये पूर्ण झाली. 21 वर्ष लागली आणि तरीही गुरूंचं, शरीरधारी गुरूंचं प्रत्यक्ष दर्शन अजूनही झालेलं नाही. म्हणजे मी ही 95 सालची गोष्ट सांगते, माझी दीक्षा होस्तोपर्यंतची. पुढे जाऊन एक एक बहारदार प्रसंग माझ्या आयुष्यात आले. मी खरोखरच मोठा भाग्यवान. लोकांच्या दृष्टीने मूर्ख असेल, लवकर नोकरी सोडली, अमुक झाला, आर्थिक सगळे चिंता उत्पन्न केल्या, बायका मुलांची जबाबदारी टाळली, अशी अनेक लोकांची अनेक मतं होती. नोकरी सोडली तेव्हा तर मला अत्यंत महामूर्खात माझी गणना अनेक लोकांनी केलेलीच होती. परंतु मी काय मिळालं हे मला माहिती आहे. माझ्याबरोबरचे ज्या लोकांची पुढे नोकरी झाली त्यांच्या आयुष्यात काय झालं आणि माझ्या आयुष्यात काय झालं, ह्या दोन्हीतला महदांतर मला माहिती आहे. आणि या सर्व गोष्टींचा आनंद किती व्हायचा तो मला झाला. आपली आता वेळ झालेली आहे. आज एकाच प्रसंगात पूर्ण एवढी वेळ गेला मला लक्षात सुद्धा आलं नाही. ठीक आहे, पुढचे एका भागाऐवजी अजून पुढे काही भाग होतील, तुम्हाला आनंद होईल ऐकायला, ह्यात मला काही शंका नाही आहे. तर आता पुढे बोलू. पुढच्या भागामध्ये निरोप घेतो तुमचा. एक एक फार सुंदर तुम्हाला ऐकायला मिळणार आहे ह्याची मला खात्री आहे आणि तुम्हाला त्याचा उपयोग होईल. तर नमस्कार, निरोप घेतो आपला.